खूप खडतर रस्ता आहे हा. अजिबात म्हणजे मी आज इथं बसली आहे, आज माझ्या हातात काही प्रोजेक्ट आहे, उद्या नाही आहे, हे माझ्याही आयुष्यात चाललेलं असतं. म्हणजे ही फिल्म इंडस्ट्री, टी व्ही इंडस्ट्री, मीडिया इंडस्ट्री बेसिकली खूप अनसर्टन आहे. तुम्ही जेव्हा एका कोणा मोठ्या कलाकाराचे, तंत्रज्ञानाचे मुलगा मुलगी असता, त्या खूप कठीण जातं. आणि कोणीच नसेल, अनोळखी असाल तर तुमच्यासाठी ऑप्शन्स इतके अनलिमिटेड असतात ना. तुम्ही छोटं कॅरेक्टर केलं तरी तुम्हाला कोणी हे नाही करणार. तुमच्या टॅलेंटवरती तुम्ही पुढे सरकत जाता. शिद्दत असते ना की ते एक काम करायचं म्हणजे करायचं आहे, तो फोकस फार जरुरीचा आहे आपल्या आयुष्यात. वेब सिरीज हे फ्युचर आहे सध्याचं आणि त्याच्यासाठी डेफिनेटली टी व्ही सिरियल्सने, फिल्म्सने अजून आपला स्टँडर्ड खूप मोठा करायला पाहिजे. कारण आता टी व्ही सिरियल्सचे पण TRPs खूप डाऊन झालेले आहेत. 24 वर्षाची असताना कोणी मला आंटी बोलली, तेव्हाच म्हटलं अरे आंटी म्हणजे लग्न झालं की आंटी होतो का आपण. ते पहिला तो झटका होता. करिअर मागे पुढे झालं तरी मी एक हाडाची कलाकार आहे. मला परफॉर्मन्स करायला फार आवडतो. म्हणजे ते त्या कुठल्याही कॅरेक्टरमध्ये मला स्कोप असला पाहिजे परफॉर्मन्सचा, ह्याच्याकडे माझं लक्ष जास्त असतं. ते वय कुठलं आहे त्याच्याकडे मी फार लक्ष देत नाही कॅरेक्टर्समध्ये. मला वाटतं की कोणाच्या पण भावनाने दुखवल्या गेल्या पाहिजेत. तुम्ही एक ह्युमर क्रिएट करत असताना तेवढा भान डेफिनेटली ठेवला पाहिजे. जेव्हा मी बिग बॉसहून परतले ना तेव्हा खूप त्रस्त होऊन आले होते बाहेर की बापरे काय काय घडलं माझ्याबरोबर. गेली 40 वर्ष, 40हून अधिक वर्ष हिंदी आणि मराठी मनोरंजन सृष्टीत एक एव्हरग्रीन चेहरा आपल्याला सातत्याने दिसतोय, त्या म्हणजे किशोरी शहाणे वीज. त्यांना ज्येष्ठ अभिनेत्री असं म्हणता येईल, ते त्यांच्या रूपासाठी नाही तर ते त्यांच्या अनुभवासाठी ज्येष्ठ अभिनेत्री किशोरी शहाणे असं म्हणता येईल. आज ते आपल्या मठाच्या कार्यालयात आलेले आहेत आणि आज त्यांच्याबरोबर आपण गप्पांचा 1 तास रंगवणार आहोत. ताई वेलकम. थँक्यू मला इथं बोलवल्याबद्दल. मटाकट्टा मला खूप उत्सुकता आहे की काय प्रश्न तू विचारतेस आणि त्यातून काय उत्तरं निघतील माझ्यातून. त्याची मला उत्सुकता खूप आहे. येस ताई, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की मनोरंजन विश्वात 40हून अधिक वर्ष सातत्याने तुम्ही आम्हाला वेगवेगळ्या माध्यमांमध्ये स्क्रीनवर सातत्याने आम्ही तुम्हाला बघतोय. म्हणजे माझी पिढी तर तुम्हाला स्क्रीनवर बघता बघताच मोठी झाली आहे. तर करिअरच्या आत्ता या वळणावर मागे वळून पाहताना काय वाटतंय? मागे वळून पाहताना असंच वाटतं की नकळत सुरू केलेला हा प्रवास एक चांगल्या मार्गाला लागला आणि आज जिथं मी आहे तिथे एक समाधान आहे की केवळ कष्ट आणि त्याची काय म्हणतात सातत्यानं त्याचा पाठपुरावा करणं, ही गोष्ट केल्यामुळे मला आज हे यश मिळालेलं आहे. म्हणजे आता तू इथं आज मला बोलवलं ते मी कशी पोचले हे तुलाही माहिती आहे. मला माझा ड्रायव्हर नव्हता, माझं काही मला ओला उबर वगैरे असं कॅब्स असतात त्या काही मिळाल्या नाहीत, पण मी म्हटलं मी स्वतः ड्राईव्ह करेन आणि पोचेन. त्यामुळे ती जी शिद्दत असते ना की ते एक काम करायचं म्हणजे करायचं आहे, तो फोकस फार जरुरीचा आहे आपल्या आयुष्यात. आणि तसंच मी माझ्या करिअरमध्येही करत आले की मला काही करायचं म्हणजे ते करायचं आहे आणि मी ते करत गेले. मग ते एक छोटीशी मालिका असो, एक छोटीशी ॲड असो किंवा बिग बॉस असो, सगळीकडे मला हवं तिथं चॅलेंज घेऊन मी पोचले आहे. येस ताई, आम्ही तुम्हाला छोट्या पडद्यावर आम्ही तुम्हाला बघतो, मोठ्या पडद्यावर बघतो, त्या सगळ्या भूमिकांमध्ये वैविध्य असतं. तर तुमचे ती व्यक्तिरेखा निवडण्याची प्रोसेस काय असतात, निकष काय असतात आणि ते आत्ता या 40 वर्षांमध्ये कसे कालानुरूप बदलत गेले? जेव्हा तुम्ही नवोदित असताना तेव्हा फार काही चॉईस करायला तुम्हाला स्कोप नसतो, कारण सहसा तुम्ही निवडले जाता त्या एका पर्टिक्युलर कॅरेक्टरसाठी. त्यामुळे सुरुवातीलाच चॉईस केलं आहे असं मी काय म्हणणार नाही. पण कालांतरानं जेव्हा तुमचा अनुभव वाढतो आणि तुम्हाला एक स्थान मिळत जातं तेव्हा तुमच्याकडे तो चॉईस करण्याचा एक ऑप्शन असतो. आणि मला वाटतं की सुरुवातीला तर मी सगळेच तो सुवर्ण काळ होता मराठी सिनेमांचा. मग ते लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ यांच्याबरोबर प्रेम करूया खुल्लम खुल्ला असो, माझा पती करोडपती असो, म्हणजे मी नशीबवान होते की मी निवडले गेले त्या रोल्ससाठी. आणि त्याच्या आधीसुद्धा जेव्हा मी नाटकांमध्ये काम करत होते तेव्हा मी निवडले गेले होते त्या पर्टिक्युलर कॅरेक्टरसाठी आणि त्यात मी मेहनत घेतली. ऑफकोर्स मेहनत करून
मी पुढे पुढे यश प्राप्त करत गेले आणि आज जर मला संधी मिळते चॉईसची तर मी निश्चित बघते की ते प्रोजेक्ट बनवतंय कोण, त्याचे डायरेक्टर कोण आहे, त्याचे मेकर्स कोण आहे, तो प्रोजेक्ट पब्लिकपर्यंत पोहोचणार आहे की नाही, माझं कॅरेक्टर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं असलं पाहिजे. पण पहिला डायरेक्टर फार इम्पॉर्टंट असतो आणि डायरेक्टर आणि कंटेंट. कारण काय काय वेळेस काय होतं, सुंदर कंटेंटसुद्धा एका चुकीच्या डायरेक्टरच्या हाती पडला की त्याची वाट लागते. म्हणून डायरेक्टर फार महत्त्वाचा असतो आणि कंटेंट खूप महत्त्वाचं असतं आणि त्याच्यामध्ये त्या पूर्ण प्रोजेक्टमध्ये माझ्या कॅरेक्टरला किती महत्त्व आहे ते जाणून घेणं फार महत्त्वाचं असतं. तर त्या हिशोबाने मी कॅरेक्टर सिलेक्ट करते. तुम्ही आता आपल्या मराठी सिनेमाच्या गोल्डन सुवर्ण काळाचा उल्लेख केलात आणि काही तुमच्या सहकलाकारांची पण नावं घेतलीत. तर तेव्हाची ती मैत्री, ती स्पर्धा निकोप होती, ती मैत्री तुम्ही आज तगायत कशी जपत आहात? तुमचं रियुनियन होतं का? खरं सांगू, रियुनियन करायला ना आजचा काळच खूप धावता काळ झालेला आहे. भेटाभेटी अशी पर्सनल लेवलला फार क्वचित होते. फारच अगदी कोणाच्या घरी काही फंक्शन असेल, कोणाचं काही म्हणजे वाढदिवस असेल, कधी लग्नाचा वाढदिवस साजरा होत असेल किंवा मग इव्हेंट्स, जे तुमचं मटा सन्मान अवॉर्ड्स असतं ते ॲक्च्युली नकळत आमच्यासाठी एक गेट टुगेदर आणि एक रियुनियन असतं. कारण त्याच वेळेस सगळेजण एकत्र आम्ही एका ठिकाणी भेटतो आणि मग सगळे आपले जे हे कलाकार आहेत म्हणजे सचिन पिळगावकर, अशोक, महेश कोठारे सगळेच तिथे भेटतात एकाच स्थानावर. त्यामुळे ते खूप मजा येते. ते खरं रियुनियन असतं असं मला वाटतं. बाकी इतर पर्सनल लेवलला फार क्वचित, म्हणजे इव्हन काही आपलं कार्यक्रम असेल तरी तो कलाकार त्यावेळेस अवेलेबल असेल की नाही, माझे मित्र मैत्रीण कोणी अवेलेबल असेल की नाही, असा एक गोंधळ आहे आजच्या या धावत्या युगामध्ये. पण जेव्हा आम्ही भेटतो तिथूनच सुरुवात करतो जिथे शेवटी भेटलेलो असतो. म्हणजे असं काही नाही की एवढा काळामध्ये लोटला आहे असं अजिबात नाही वाटत. तिथेच म्हणजे त्या मनात असतात सगळे, हृदयात असतात सगळे. त्यामुळे ती सुरुवात परत तिथूनच असते. काय कसं काय, म्हणजे तुझी आई कशी, तुझे बाबा कसे, तुझा मुलगा कसा, तुझी मुलगी कशी, ह्याच लेवलला आमच्या गप्पा जास्त असतात. हे नाही की तुझं कुठलं प्रोजेक्ट चालू आहे, तू कुठल्या पिक्चरला काम करते आहे. प्रोफेशनल गप्पाच नसतात. आम्ही सगळे भेटलो की केवळ हेच असतं की पर्सनल लाईफमध्ये काय चालू आहे तसं त्या. ओके. ताई, आत्ता तुम्ही मैत्रीचा मुद्दा सांगितलात, पण तुमच्या काळात स्पर्धा होती तुमच्या कलाकारांमध्ये, त्याचं स्वरूप वेगळं असेल, पण त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. स्पर्धा फार नव्हती असं मला वाटतं किंवा मी स्पर्धा या विचाराने बघितलंच नाही या कलाक्षेत्राकडे. कारण माझं ना मेन फोकस माझं एज्युकेशन होतं. म्हणजे मी अभ्यास करता करता मला काय करता येईल एवढंच माझं फोकस होता. त्यामुळे मी मग ते 8वी 9वीत असताना दुर्गा झाली गौरी करत होते. मग त्यात मी काय करत होते, म्हणजे त्यात 75 बालकलाकार होते आणि प्रत्येकाला त्यांनीच परत निवडलेल्या रोलसाठी मी होते. त्यामुळे मी तसं काही सिलेक्शन केलं नव्हतं. अर्थात म्हणजे ऑलमोस्ट पहिले तर काही वर्ष तशीच गेली माझी की माझं एज्युकेशन इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामधून मला कसं काय काय कामं करता येतील. म्हणजे 10वी झाली, 11वी झाली. 11वीत माझा पहिला पिक्चर झाला प्रेम करूया खुल्लम खुल्ला आणि त्यानंतर मग ते सगळे चालू राहिले. पण तेच होतं की एज्युकेशन पहिलं होतं आणि मग नंतर काम होते. त्यामुळे माझी स्पर्धा हे विचारतच नव्हतं. माझ्या विचारांमध्ये हे होतं की माझ्या आईवडिलांना मला खुश ठेवायचं आहे, तो विश्वास संपादन करायचा आहे की माझं एज्युकेशन मी सोडणार नाही आहे, जे माझ्या काही नातेवाईकांनी माझ्या आईबाबांच्या मनात भरवलं होतं. खरं तर माझे आईबाबा मला खूप साथ देत होते की तू कर, तू हे कर, ते कर. ते मला म्हणजे एवढं साथ की माझं रात्री उशिरा वगैरे पॅकअप व्हायचं किंवा नाटकांचे प्रयोग रात्री उशिरा असायचे तर डॅडी कामं करून त्यांची सर्व्हिस वगैरे करून मला पिकअप करायला यायचे. मग आम्ही ट्रेन बस करत घरी पोहोचायचो. म्हणजे माझं तेव्हाही 8वीपासूनच माझं असं ॲक्च्युली आयुष्य झालं की मी रात्री 11-12ला झोपते, सकाळी 5:30ला उठते. हेच माझं तेव्हापासूनचं आयुष्य आहे आणि त्याच्यामध्ये मला आईबाबांनी आधी साथ दिली. पण त्यांना मला ते खुश ठेवायचं होतं की मी एज्युकेशन कंप्लीट करणार. त्यामुळे ग्रॅज्युएशन करेपर्यंत कंप्लीट पहिलं माझं फोकस स्टडीज होतं. म्हणजे शॉर्ट्सच्या मध्ये पण मी अभ्यास करायचे आणि करता करता मी ऑलमोस्ट 20 पिक्चर केले जोपर्यंत मी BCom झाले होते. ताई, तुम्ही अनेक मुलाखतीत सांगितलं आहे की तुम्ही तुमच्या बळावर इथला प्रवास केलात, तुम्हाला कोणी गॉडफादर नव्हतं. पण आत्ताच्या पिढीसाठी आणि तुम्ही आता एवढ्या वर्षांचा अनुभव तुमच्या गाठीशी असताना तुम्ही आत्ताच्या कलाकारांसाठी मार्गदर्शकाची भूमिका स्वीकारता का?
मार्गदर्शक म्हणजे कसं माहिती आहे, मी एकच सांगेन सगळ्यांना की तुमची ना मेहनत फार उपयोगी आहे. म्हणजे तुम्ही मेहनत करत राहिलं पाहिजे, खचून नाही गेलं पाहिजे, कारण खूप खडतर रस्ता आहे हा. हो. अजिबात म्हणजे मी आज इथं बसली आहे, आज माझ्या हातात काही प्रोजेक्ट आहे, उद्या नाही आहे, हे माझ्याही आयुष्यात चाललेलं असतं. म्हणजे ही फिल्म इंडस्ट्री, टी व्ही इंडस्ट्री, मीडिया इंडस्ट्री बेसिकली खूप अनसर्टन आहे. आणि आजच्या काळात निश्चित बॅकअप प्लॅन पाहिजे. ओके. फायनान्शियली तुम्हाला काहीतरी बॅकअप पाहिजे. तुमचं आयदर तुमच्या फॅमिलीकडनं तुमचं फायनान्शियल सपोर्ट असला पाहिजे, नाहीतर मग तुम्हाला काहीतरी बिझनेस किंवा काहीतरी एक जॉब पार्ट टाईम ठेवला पाहिजे, ज्यातून तुमचं इन्कम येत राहील आणि मग तुम्ही याच्यामध्ये स्ट्रगल करू शकता. स्ट्रगलिंग लेवलला निश्चितच, कारण येतं ना खचून जातं माणूस, कारण खूप अंधार आहे, खूप अंधार आहे. आणि इतकी गर्दी झाली आहे ना आता, म्हणजे तुम्ही मी तर म्हणेन की या ऑफिसमध्ये पण 100 पैकी 80 लोकांना पहिलं कलाकार बनायचं होतं आणि नंतर जर्नलिस्ट झाले आहेत. म्हणजे आजच्या काळात तर पूर्वी असं होतं की फक्त एखादं चांगलं बाळ असं काहीतरी नाचबीज केला घरामध्ये की असं म्हणायचं की अरे हा ही मोठी हिरोईन होईल, हिरो होईल, असं असायचं. पण आता प्रत्येक घरामध्ये असं वाटतं की ह्यातलं कुठलं तरी एक आपलं बाळ एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये जायला पाहिजे, असं एक थोडासा विचार असतो. मग ते त्या दृष्टीने पावलं उचलतात. पण इथे इतकी गर्दी आहे ना की यश मिळणं खूप कठीण आहे आणि सगळं नशिबाचा खेळ आहे. तुम्ही टॅलेंटेड आहात, तुम्ही मेहनत खूप करताय, पण तरी नशीब असलं पाहिजे ह्या क्षेत्रात यश मिळायला. म्हणून तो एक बॅकअप प्लॅन पैसे कमवायचा असला पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. हां. आजकाल त्याच्यात बराच बदल झाला. म्हणजे असं हो. म्हटलं जातं की श्वास नंतर मराठी चित्रपटांमध्ये बराच हे झाला. आज महिलांना केंद्रस्थानी देऊन किंवा महिलांसाठी आव्हानात्मक रोल असलेले बरेच चित्रपट मराठीतही येत आहेत. बरोबर. तर आजच्या काळातल्या मुलींबद्दल कधी हेवा वाटतो का, हा पहिला पार्ट? आणि आता तुम्ही करिअर किंवा वयाच्या ज्या टप्प्यावर आहात त्या टप्प्यावर अशी कुठली आव्हानात्मक भूमिका तुम्हाला उडावी? मी म्हटलं तो सुवर्णकाळ होता. मला वाटतं की यश महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही छोटा रोल केलात, मोठा रोल केला, तुमच्या मागे जर यश असेल तर तुमचं करिअर कंटिन्यूस राहतं. स्त्रीप्रधान भूमिका मिळणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. एका महिलेला जेव्हा ती या इंडस्ट्रीत येते, हे निश्चित आहे. आणि त्याप्रमाणे मला आजच्या काळात मी एक जीवन संध्या ह्या नावाचा चित्रपटही केला. त्यात मी आणि अशोक सराफ आम्ही होतो. आमचं टायटल रोल होतं जीवन संध्या. आणि तो चित्रपट खूप आवडला. बॉक्स ऑफिसला एवढा नाही चालला, पण तो OTTला खूप चालला. म्हणजे त्याचं रेटिंगच ऑलमोस्ट लाईक आय थिंक 8 का 9 काहीतरी रेटिंग आहे आउट ऑफ 10. तर ह्याही गोष्टी असतात की कधी कधी काय होतं, प्रत्येक पिक्चर बॉक्स ऑफिसला हिट होतोय, नाही हिट होत आहे. प्रोजेक्ट चांगला असला पाहिजे असं मला वाटतं. आणि तुमचं काम चांगलं पाहिजे, तुमचं काम नोटीस झालं पाहिजे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मला बघा, तुम्ही आज म्हणजे आज आता एक 5-6 वर्षाची मुलंसुद्धा मला ओळखतात, कारण तो सुवर्ण काळ मी जगले. म्हणजे त्या काळातले सिनेमे आजही सुपरहिट असल्यामुळे ते सतत चालू असतात टी व्हीवरती. आणि ते लहान मुलंही बघतात, अरे ताई तुम्हाला त्या पिक्चरमध्ये लावणी, जेजुरीला जाऊ तुम्ही लावणी केली आहे, मी त्या नृत्य नाच करते आमच्या शाळेमध्ये वगैरे, ह्या गोष्टी ऐकायला मिळतात. तर निश्चित असं आहे की तुमच्या यशस्वी कॅरेक्टर कुठलंही असेल, छोटं असेल मोठं असेल ना, ते तुम्हाला पुढे येऊन जातं. मगाचा मुद्दा जो इंडस्ट्रीमध्ये दर 1-2 महिन्यांनी मुद्दा डोकं वर काढतो, तो म्हणजे इनसायडर आणि आउटसायडर. या वादाबद्दल तुमचं काय मत आहे? मी परत तेच म्हणेन, हा सगळा नशिबाचा खेळ आहे. मी आउटसायडर आहे. म्हणजे मी या क्षेत्रात आले तेव्हा कोणीही नाही माझ्या फॅमिलीमध्ये. माझ्या वडिलांना केवळ आवड होती. त्यांच्या काळात त्यांनी कॉलेजमध्ये नाटकांमध्ये कामं केली, पण असं काही प्रोफेशनली नाही. किंवा माझ्या आईला कथ्थक नृत्याची आवड होती, म्हणून तिनं लहानपणी कथ्थक शिकली होती. माझी मोठी बहीण कथ्थक शिकायची. म्हणजे तिचे आणि माधुरी दीक्षितचे गुरु सेम होते. पण माझ्या ताईला एवढा इंटरेस्ट नव्हता या करिअरमध्ये, मग तिनं फॉलोअप घेतला. आणि काय होतं बेसिकली, आपण जे फोकस करतो ना, एक मिनिट माझा प्रश्न जरा हरवला. इनसायडर आणि हां, आउटसायडर. बेसिकली काय होतं
इन्सायडर असल्यावरती सुद्धा ना तुमच्यावरती जबाबदारी जास्त पडते. म्हणजे तुम्ही एका कोणाचं आता समजा अमिताभ बच्चन जी यांचा मुलगा अभिषेक बच्चन, ह्याच्यावर किती बर्डन आहे बिचाऱ्यावरती. तेच तो नवखा असता तर त्याला ब्रँड न्यू सारखं ट्रीट करून त्याला खूप मार्ग ओपन झाले असतील. आता काय त्याच्याकडे चॉईस लिमिटेड आहे की त्याला असं बिंदास कुठलंही टपोरी कॅरेक्टर करतोय, कुठलं तरी हे करतोय ते करतोय. म्हणजे समजा की नवाजुद्दीन सिद्दीकी अगदीच कशातून नाही ते केवढा मोठा स्टार झाला. त्याच्याकडे ग्रोथला हे होतं, ऑप्शन होतं ग्रोथला. आता हा ऑलरेडी स्टार म्हणूनच आला इंडस्ट्रीमध्ये, तर त्याला पुढे जायला मग खूप कठीण होतं ना. कारण त्याच्यावरती एवढं प्रेशर आहे, यशाचं प्रेशर आहे. तर पहिले तर त्याचे पिक्चर हिट झाले पाहिजे, मग त्याच्या खांद्यावर एवढे पिक्चर्स आहेत. तर असं होतं की तुम्ही जेव्हा एका कोणा मोठ्या कलाकाराचे तंत्रज्ञानचे मुलगा मुलगी असता तेव्हा खूप कठीण जातं. आणि कोणीच नसेल, अनोळखी असाल तर तुमच्यासाठी ऑप्शन्स इतके अनलिमिटेड असतात ना. तुम्ही छोटं कॅरेक्टर केलं तरी तुम्हाला कोणी हे नाही करणार. तुमच्या टॅलेंटवरती तुम्ही पुढे सरकत जाता. आता शाहिद कपूर म्हटलं तर तो पंकज कपूरचा मुलगा, पण त्याने ॲज अ ज्युनियर डान्सर म्हणून सुरुवात केलं आणि त्याच्यानंतर त्याच्यात तो प्रगती करत गेला, त्याला यश मिळत गेलं. म्हणजे तो आज त्या ह्याच्यावर आहे की तो ग्रोथ मिळाली त्याला, काही न असून मोठा कलाकार झाला आजच्या स्थितीत. तर डेफिनेटली इन्सायडर असण्याचा एवढा एकच फायदा होतो की तुमच्या ओळखी वाढतात. पण तुम्हाला ग्रोथ करायचं असेल ना तर तुम्ही अनोळखीवरूनच जर आलात इंडस्ट्रीमध्ये. आता इफ यू गो टू सी माझा मुलगा बॉबी विज, किशोरी शहाणे, दीपक बलराज विज यांचा मुलगा, पण तो माझं नाव वापरत नाही, तो माझ्या मिस्टरांचं नाव वापरत नाही. तो स्वतः एकटा जातो ऑफिसेसमध्ये, ऑडिशन्स देत असतो. तो म्हणतो मम्मा मला तुमचं वलय नकोय. माझ्याबरोबर रील्स करतो ते माझ्यासाठी, मी त्याला हट्ट करते माझ्यावर प्लीज रील कर ना, माझ्यावर मला कंपनी मिळेल डान्स करायला, कारण डान्सर मिळत नाही मला पटकन कोणी, आणि तो चांगला डान्सर आहे. मग त्याला मी त्याच्या मागे लागत असेल, प्लीज माझ्यावर रील कर. तो म्हणतो मम्मा आता नको नंतर, आता नको नंतर, असं म्हणून माझी एक्साइटमेंट जास्त असते. पण तो तेच म्हणतो की मम्मा तुमचं मला हे नको आहे, मला लेट मी स्टार्ट, कारण मला ते बर्डन नको आहे माझ्या खांद्यावर की मी हे केल्यावरती अरे हिचा मुलगा त्यांचा मुलगा असं करतो, असं नको आहे. मला माझ्या पद्धतीनं जाऊ दे. म्हणजे आजही माझ्याकडे त्याच्यासाठी भरपूर कॉल येत असतात की आम्हाला त्याला लॉन्च करायचं आहे, आम्हाला त्याला हे करायचं. मी त्याच्या कानावर टाकते की माझ्यामुळे तुला हा कॉल येतोय, तुला घ्यायचं असेल तर घे, यू टेक इट फॉरवर्ड फ्रॉम देअर. मी त्याला क्लिअरली सांगते. मग तो त्याच्या पुढे घेतो की करायचं आहे नाही करायचं. म्हणजे नाही मम्मा त्याचं काही डायरेक्टर एवढं काही हे नाही आहे, म्हणजे त्याचं प्रोजेक्ट आधीचं काही विशेष नव्हतं किंवा चांगल्या लेवलचं नव्हतं. त्याला समज आहे, कारण त्याने स्वतः ना लहानपणापासून आमच्याबरोबर त्याने काम केलं आहे. तो लाईक किती 3.5-4 वर्षाचा होता तेव्हा आमच्या पिक्चर्समध्ये काम करायला लागला. हां, त्याने ॲटलिस्ट 5 पिक्चर्स केलेत आमच्या प्रोडक्शनचे ॲज अ चाइल्ड ॲक्टर. थिएटर करत होता तो, लहानपणापासून थिएटर करतोय. रामनाथ थरवळ हे गुरु आहेत, त्यांच्याकडे तो आयुष्यभर थिएटर करतोय. म्हणजे आजही तो थिएटर करतोय आणि आता हिंदी थिएटर करतो. तर त्याला समज आहे त्याची. असिस्टंट डायरेक्टर आहे तो सगळीकडे. म्हणजे त्याला तो म्हणतो की मला माझे विचार आहेत, मी आता खूप त्याने म्हणजे काय म्हणतात त्याला कोर्सेस केले आहेत, भरपूर वर्कशॉप्स करत असतो. तो म्हणतो मी माझ्या विचारांनीच मी पुढे जाईन आणि तुमचा आशीर्वाद मला पाहिजे. म्हटलं डेफिनेटली आमचं जे आहे, आपले संस्कार आहेत, आपलं जे आहे ते तू कॅरी तुझ्या खांद्यावर घे, बाकी बर्डन घेऊ नको आमच्या नावाचं. तुला जसं हवं तसं तू प्रगती कर तुझ्या. म्हणजे हाही एक प्रकार आहे. त्याला त्याची ग्रोथ त्याला स्वतःला तयार करायची आहे. नाही एकदमच मोठं काहीतरी येऊन यायचं, ते डट झालं की त्याच्या पुढे काय, एक असं स्पीड ब्रेकर होऊन जातो पूर्ण मोठा आयुष्याचा. त्यापेक्षा कोणी नसेल, तुम्ही तुमची मेहनत करा, मार्ग शोधा आणि यापुढे ते बेस्ट आहे. बरोबर. ते कालानुरूपनं हिरोइझमचं ही संकल्पना बदलत गेली. त्यात नवनव्या माध्यमांचा समावेश झाला. OTT सारखं आता आपल्याकडे माध्यम आहे. तर या स्थित्यंतरांकडे तुम्ही एक अनुभवी कलाकार म्हणून कसे बघतात? कसे ही कन्सेप्ट बदलत गेली आहे? मी ना कधीच मी म्हणत नाही की अरे तो काळ असा होता, किती हे होता ते होता, आजचा काळ कसा आहे. माझं काही असं जजमेंट नसतं. मी म्हणते की आज जे हिट आहे ते हिट आहे. बरोबर. हिटला काही फॉर्म्युला नाही आहे. ते का हिट आहे, त्याच्यामध्ये काय लोक आहेत, कशी आहेत, ते काय वावरले आहेत. आपल्याला सध्याच्या युगामध्ये आपल्याला स्वतःला इन्व्हॉल्व करायचं आहे, फ्लेक्झिबल व्हायचं आहे. सो आय मूव्ह विथ टाईम. तुम्ही जर वेळेनुसार आपल्याला बदलत गेलात तर मला वाटतं की ही जर्नी कधीच संपत नाही आपली.
तुम्ही हेच तुमच्या काळामध्ये कुठेतरी अडकत राहिलात तर इट इज व्हेरी डिफिकल्ट की तुम्ही नाही बोलू शकत की आजची जनरेशन तशीची जनरेशन नाही. ते पण आज चांगलं काम करत आहेत. आजच्या जनरेशन बरोबर उलट माझी दोस्ती जास्त आहे, कारण मला त्यांचे जे नवीन नवीन प्रयोग करतात ते मला आवडतात. मला ते अनुभवायला आवडतात. म्हणजे मी आता ॲड फिल्म्स वगैरे पण करते ना, तर 25-30 वर्षाचा कुठला तरी मुलगा असतो, तो डायरेक्टर असतो माझा. म्हणतो मॅम थोडंसं जास्त इमोशन पाहिजे. म्हटलं हो का, बरं देते. आय डोंट थिंक तू कोण मला सांगणार, तू आत्ताचा मुलगा नाही, असं नाही. मी म्हणते त्याचं हे काम आहे ना, त्याला काय हवं त्याने त्याचं एक विजन तयार केलेलं आहे, त्या हिशोबाने मला ते परफॉर्म करायचं आहे. त्यामुळे मी कधीच मागच्या ह्याच्यात अडकून नाही राहत. मूव्ह विथ टाईम. आणि यंगस्टर्स खूप इंटेलिजंट आहेत आणि त्यांना खरंच तुम्हाला सगळ्यांना खूप खूप ऑल द बेस्ट. मोठं युग आहे, मोठं जग आहे, मस्त कॉन्कर करा. येस. तुम्ही काळाच्या बरोबर चालता हे आम्ही अनेक तुमच्या प्रोजेक्ट निवडीवरनं आम्ही पाहिलेलं आहे. आपल्याकडे वेबविश्व नवं नवं होतं तेव्हा तुम्ही वेबविश्वात पदार्पण केलेलं होतं. तर त्या वेबविश्वाबद्दलची तुमची निरीक्षणं काय आहेत की हे माध्यम पुढच्या भविष्यात तुम्ही या माध्यमाकडे कसं बघताय? सध्या काय झालंय म्हणजे ॲटलिस्ट आपल्याला तर मेट्रोजचा अनुभव आहे की मुंबई, दिल्ली, बँगलोर इथं सगळेजण खूप आपल्या कामामध्ये व्यस्त आहेत. तर फार रेअरली खूपच काहीतरी मोठा सिनेमा आला तर मग थिएटरला जायची इच्छा होते लोकांची. त्यामुळे हे वेब सिरीज एक चांगलं एंटरटेनमेंटचं माध्यम झालेलं आहे आणि इतके वेगवेगळे विषय त्यांना हाताळायला मिळत आहेत, कारण त्याला काही लिमिट नाही आहे कुठल्या सब्जेक्टला. मग ते काय म्हणतात हिस्टॉरिक असो, ॲक्शन असो, जे पण आहेत त्यांना लिमिट नाही आहे, वेळेचंही लिमिट नाही आहे, त्यांना अख्खा सब्जेक्ट एक्सप्लोअर करता येतो. तर मलाही त्याचा भाग व्हायला फार आवडतं, कारण ते कायमस्वरूपी राहणार आहे. जसं पूर्वी कसं होतं की बाबा सिरियलला एक शेल्फ लाईफ नाही आहे, सिरियल संपली की तुमचं काय म्हणतात पॉप्युलॅरिटी संपून जाते. तर सिरियलपेक्षा वेब सिरीज जास्त चांगलं आहे, कारण त्याचं सतत तुम्ही बघत राहू शकता. आज नाही 1 वर्षानंतर. आता मी रिसेंटली काही 4-5 वर्षापूर्वीचे मी आता कॅचअप करते काही वेब सिरीज, कारण कधी कधी असं होतं की शूटिंग्समुळे वेळच मिळत नाही आणि काही सुपरहिट होऊन गेलेले असतात वेब सिरीज, मला आता मी कॅचअप करते. तर म्हणजे मी स्वतःच असा विचार केला की अरे याला तर एंडच नाही आहे, आपण 10 वर्षांनंतर सुद्धा ही बघू शकतो. तर मला वाटतं की वेब सिरीज हे फ्युचर आहे सध्याचं आणि त्याच्यासाठी डेफिनेटली टी व्ही सिरियल्सने, फिल्म्सने अजून आपला स्टँडर्ड खूप मोठा करायला पाहिजे. कारण आता टी व्ही सिरियल्सचे पण TRPs खूप डाऊन झालेले आहेत, कारण त्याच सिरियल्स तुम्हाला OTTवरती मिळत आहेत, त्याच दिवशी मिळत आहेत. मग आता काय झालंय, ज्या महिला वाट बघायच्या की 7:30 वाजता हे बघायचं आहे, 8 वाजता ते बघायचं आहे, त्यांना आता 24 तास कधी पण बघता येत आहे. त्यामुळे ते एक आव्हान वाढलं आहे सिरियल्सना. त्यामुळे अजून काहीतरी वेगळं त्यांना करावं लागणार आहे. फिल्म्सचं पण तेच आहे, तुम्हाला लार्जर दॅन लाईफ करावंच लागेल. वेब सिरीजपेक्षाही मोठं होऊन तुम्हाला काहीतरी बनवावं लागेल, तर माणसं येतील, म्हणजे ऑडियन्स येईल थिएटरला. तर डेफिनेटली मी वेलकम करते वेब सिरीजला आणि सगळ्यांनी मला वाटतं की इट्स ओके, आजचा हा काळ तसा आहे, तर त्याच्या विरुद्ध जाण्यापेक्षा त्याला एक्सेप्ट करून त्यालाही आपला कसा भाग बनवता येईल ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. मालिका विश्वाचा उल्लेख झाला. तुम्ही हिंदी मालिका विश्वात रमले आहात का? कारण की जवळजवळ 7 वर्षांपूर्वी तुम्ही जाडूबाई जोरात नावाची मराठी सिरियलमध्ये दिसला होता. करेक्ट आहे. त्यानंतर तुम्ही दिसला नाही, तर मराठी मालिका विश्वाकडून विचारणं होत नाही की तुम्ही हिंदी मालिका विश्वात रमला आहात? काय होतं, एखादी सिरियल तुम्ही जेव्हा एक्सेप्ट करता ना, तेव्हा त्याचं कमिटमेंट 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष ती सिरियल चालेपर्यंत असतं. आता जेव्हा जाडूबाई जोरात केलं, त्यानंतर काही फिल्म्स करत होते, मग मी बिग बॉस केलं, लॉकडाऊन झालं, त्यानंतर माझी सिरियल सुरू झाली गुम है किसी के प्यार में. ती 3.5 वर्ष चालली. ती झाल्यानंतर मला एक 2 महिन्याचा गॅप होता आणि मी लिटरली ज्या लोकांनी मला कॉल केले होते मराठीसाठी त्या 3.5 वर्षांमध्ये, सगळ्यांना मी कॉल करून म्हणते मी फ्री आहे आता, मी फ्री आहे आता. मी स्वतः कॉल करून सांगत होते जर काही असेल तर सांगा माझ्यासाठी योग्य, मी फ्री आहे. करत 2 महिने उलटले, परत माझ्याकडे हिंदी सिरियल आली. मग मी हिंदी सिरियलमध्ये परत 1.5-2 वर्ष बिझी झाले. मग आता मी परत सांगते, आता मी परत फ्री आहे. कोणाला हवं असेल तर सांगा, मी फ्री आहे आता. मी सांगते तोपर्यंत आली कुठली मराठी सिरियल माझ्या योग्य, तर मी निश्चित एक्सेप्ट करणार आहे. मला करायची आहे मराठी सिरियल, पण तेवढ्यात परत हिंदी आली तर मग हिंदी घेणार, असं होऊन जाते. ते गॅपमध्ये आली पाहिजे माझ्याकडे. बरोबर. यालाच लागून की मराठी चित्रपटांबद्दलचे तुमचं मत काय आहे? की आत्ताचे जे चित्रपट येत आहात ते तुमचं पाहणं होतं का? त्याच्याबद्दलची निरीक्षणं काय आहेत? काही मराठी सिनेसृष्टीबद्दल काही खंत आहे का?
मराठी सिनेसृष्टीबद्दल खंत नाही आहे, उलट ना काही काही वेळेस मी ज्युरीला बऱ्याचदा असते, आपल्या मटाला पण असते, कधी दुसऱ्या प्लॅटफॉर्म्सला पण असते, तर खूप चांगले चित्रपट बनत आहेत, खूप चांगले. म्हणजे मला कधी कधी तर दुःख होतं की ह्यांना न्याय मिळत नाही आहे ऑडियन्सकडून, की ते थिएटरला ऑडियन्स जात नाही असे इतके सुंदर चित्रपट पाहायला. खूप छान छान म्हणजे मी गेले 2-4 वर्षात मी बघितले ना सिनेमे, तर स्टँडर्ड खूप उंच झाले. म्हणजे आपलं पूर्वी कसं होतं की कमी बजेटमध्ये बनवा हे ते वगैरे, आता बजेटचंही मर्यादा नाही ठेवत आहेत मराठी फिल्म्स आणि खूप मोठे सिनेमे बनवत आहेत, पण तरी ऑडियन्स जात नाही आहे थिएटरला. हे आहे, दुःख आहे. आता ऑडियन्सला कसं आणता येईल थिएटरला, तर मला वाटतं की थिएटरचे प्राइसेस जरा कमी झाल्या पाहिजेत असं मला वाटतं, तर ते मराठी सिनेमेही चालतील. मराठी सिनेमांसाठी काहीतरी स्पेशल अरेंजमेंट केली पाहिजे थिएटर्सने, की बाबा तुम्हाला पॉपकॉर्न फ्री देऊ, तुम्हाला समोसे फ्री देऊ, तुम्हाला एवढ्या कमी पैशात तुम्हाला दाखवतो. कारण काय होतं, जरी 100 रुपयात आत गेला तरी पॉपकॉर्न 100 रुपयाचं, समोसा 50 रुपयाचा, चहा 100 रुपयाचा, त्यामुळे ते तरी एन्जॉयमेंट कमी होते. पिक्चर पाहायचं, नाटक पाहायचं म्हणजे कसं वडा खायचा, नाटक पाहायचं असं एक आपलं असतं ना, तसंच सिनेमांचं पण आहे. काहीतरी खायला प्यायला पण, म्हणजे समथिंग असं सबसिडाईज करून कसं काही करता येईल. म्हणजे आपल्याला जर वाचवायचा आहे मराठी सिनेमा, तर अशी आकर्षणं जरा निर्माण करायला लागतील, कारण सिनेमे उत्कृष्ट बनत आहेत, पण ऑडियन्स जात नाही आहे ह्याच सगळ्या गोष्टींमुळे. त्यामुळे थोडंसं काहीतरी त्यांना असं मुलांना कसं आपण चॉकलेट देतो की नाही, मग मुलं खुश होतात, तसं ऑडियन्सला पण काहीतरी तसं चॉकलेट वगैरे काहीतरी द्यावं लागेल, तर ते खुश होऊन येतील चांगले चित्रपट पाहायला. हो 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 हां. हा पहिला मुद्दा. आणि मग तो असेल तर मग असे काही पर्क्स देऊन सुद्धा ऑडियन्स तिकडे येईल का? कारण तुम्ही मगाशी म्हणालात की चित्रपटांना काहीतरी लार्जर दॅन लाईफ किंवा असं ग्रँडर असलेलं दाखवावं लागेल, जे क्रिस्टोफर नोलननी ओपनहायमरला तो म्हणाला की मी ही थिएटरसाठीच बनवली, ही मी ओटीटीसाठी बनवलीच नाही. सो असं नोलन जेव्हा म्हणतो तेव्हा नोलनच्या मागे त्याची लेगसी असते ऑब्व्हियसली. ऑफकोर्स. तर मराठी चित्रपटांना तुम्ही म्हणालात की ते चांगले बनत आहेत, ते उत्कृष्ट विषय आहेत, तरी सुद्धा ऑडियन्स जात नाही, तर याच्यामागे नेमकं ओटीटी कारण आहे का, तुम्ही याच्यावर आणखी काही वेगळा विचार करता? OTT निश्चित कारण आहे, म्हणून ऑडियन्स थिएटरला जात नाही आहे. मला वाटतं की जे मार्जिन आहे ना, की पिक्चर थिएटरला येतो आणि विदिन अ मंथ OTTला दिसतो, मग लोक तशी पण बिझी आहेत, ते म्हणतात अरे एका महिन्यानंतर बघू पिक्चर असं. जर ते मार्जिन जर वाढली, समजा आज आता एक चित्रपट रिलीज झाला आहे आणि तोच तुम्ही 6 महिन्यानंतर दाखवणार असाल, तर लोकांना उत्सुकता लागणार, या 6 महिने कोण वाट बघणार, बघूया आपण चित्रपट. मला वाटतं की ते एक टाईम लिमिट जर वाढवली, म्हणजे अर्थात प्रोड्युसरकडे तेवढी ताकद असली पाहिजे थांबायसाठी, कारण मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसला चालवणं, त्याच्यामध्ये मग वाट पाहणं, पुढचे पैसे यायला थोडंसं आहे, काय म्हणतात तसं कठीण आहे निश्चित. पण हे जर 6 महिन्याचा एक गॅप केला ना, तर पूर्वी असं होत होतं, फार क्वचित चित्रपट यायचे. हां, टी व्हीची वाट नाही बघायचे लोक, थिएटरला जायचे. पण आता इमिजिएटली यायला लागल्यामुळे सगळा तो गोंधळ झालेला आहे. तर ते जर वाढवला स्पॅन आणि थिएटरसाठी ठेवला मुद्दाम सिनेमा, तर मला वाटतं की थोडंसं हेल्प होईल. पर्क्स दिले तर हेल्प होईल. पर्क्स तर मला वाटतं की ते सरकारकडनं वगैरे मिळाले तर, आणि बाकी जर OTT आणि प्रोड्युसरने ते जर डील केलं की 6 महिन्यानंतर आणायचा चित्रपट चॅनल OTTला, तर मग मला वाटतं ऑडियन्स जरा आकर्षित होईल एका चांगल्या चित्रपटाला थिएटरमध्ये पाहण्यासाठी. ताई, अनेक कलाकार रंगभूमीकडे वळत आहेत, तुमचा काही विचार? बघ, माझी सुरुवात रंगभूमीने झाली. खूप खूप नाटकांमध्ये कामं केली मी, म्हणजे मोरूची मावशी, भ्रमाचा भोपळा, मी तुझ्या पाठीशी आहे, लंडनची सून, इंडियात हनीमून, नंतर आत्ता अलीकडे आम्ही पियानो फॉर सेल पण केला होता, त्यात मी आणि वर्षा होतो. तर नाटकांचा अनुभव कसा होतो माहिती आहे तुम्हाला, मग बाकी गोष्टी सोडायला लागतात 6 महिन्यासाठी. कारण प्रशांत आणि मी आम्ही डिस्कस करतो ना कधी कधी, तर त्याचं पण मध्ये मध्ये कॉल येतो, कधी आहेस का फ्री वगैरे, तर मी म्हणते नाही आता ही सिरियल चालू आहे. तो म्हणाला जेव्हा पण तुला करायचं असेल 6 महिने गॅप घ्यावा लागेल तुला सगळ्या गोष्टींमधनं. तर ते 6 महिन्याची रिस्क घेणं थोडं आजच्या काळात मला ऑफ वाटतं. म्हणजे एवढं हां, काही नसेल आणि मग आलं नाटक तर ठीक आहे, पण मुद्दाम आपण कुठल्या तरी प्रोजेक्टमधनं बॅकआउट होणं, ह्याच्यासाठी माझं तरी इच्छा नाही आहे इतक्यात. मला वेब सिरीज, फिल्म्स, सिरियल्स ह्याच्यामध्ये मन रमतं आणि थिएटर करायला मला खूप आवडतं, पण त्या प्रॉपर गॅपमध्ये ते आलं पाहिजे.
जसं मी ते आधी रिसेंटली ते नाटक केलं होतं. येस ते खऱ्या आयुष्यापेक्षा स्क्रीनवरचं वय वाढलं की त्याच प्रकारच्या भूमिकांबाबत विचारणा होते का? आणि तुम्ही हे स्क्रीन म्हणजे वाढत्या आईच्या रोल तुम्हाला विचारल्या जाऊ लागले तेव्हा तुम्ही हे कसे स्वीकारलं? कारण की आजच्या अभिनेत्रींना स्क्रीनवरचं वाढलेलं वय स्वीकारणं कठीण जातं. तर त्या अनुषंगाने मी तुम्हाला हा प्रश्न विचारते. खरं तर सुरुवातीला जेव्हा मी लग्न केलं तेव्हा मला कोणीतरी आंटी बोलले आणि मी होते 24 वर्षाची आणि 24 वर्षाची असताना कोणीतरी मला आंटी बोलली. तेव्हाच म्हटलं अरे आंटी म्हणजे लग्न झालं की आंटी होतो का आपण. म्हणजे ते पहिला तो झटका होता. एक लहान लहान मुलं होती सोसायटीतली ते म्हणजे लग्न होऊन आपण दुसरीकडे जातो ना सासरी जातो. मग दीपकजींच्या सोसायटीमध्ये लहान लहान मुलं आंटी हाय आंटी म्हणलं आंटी अच्छा ठीक आहे आता मी आंटी झाले असा एक विचार. पण त्यानंतर मी लग्नानंतर कसं 2-4 वर्षाचा मी गॅप घेतला होता 2-3 वर्षाचा आणि त्यानंतर परत जेव्हा काम करायला लागले म्हणजे फिल्म्सला मीच स्वतः नाही सांगत होते कारण मला आउटडोअर नव्हतं जायचं बॉबीला सोडून आणि सिरियल्स जेव्हा यायला लागले तेव्हा मी सिरियल्स करायला लागले. मग त्याच्यामध्ये काय झालं की मला हिरोईनपेक्षा इतर भूमिका मला जास्त ताकदवर मिळायला लागल्या. म्हणजे मी ते घर एक मंदिर केलं होतं किंवा ते कोई अपनासा केलं होतं त्याच्यामध्ये खूप स्ट्रॉंग कॅरेक्टर्स मला मिळायला लागले. तर मी हळूहळू मला स्वतःला डायव्हर्सिफाय केलं कारण मी बेसिकली म्हटलं ना की थोडं प्रायोरिटी माझ्या पर्सनल लाईफला जास्त दिली आहे आयुष्यात. म्हणजे आधी एज्युकेशन होतं नंतर फॅमिली बॉबीला नाही सोडून जायचं म्हणून मग जे ऑप्शन्स असतील अवेलेबल त्याच्यामध्ये चांगलं कॅरेक्टर कुठलं ते मी बघत गेले. तर त्या हिशोबाने मला ते आईचे कॅरेक्टर्स मी केले आणि एखादं सिरियल केल्यावरती मग निश्चित तुमच्यावरती तो इमेजचा तो स्टॅम्प लागतो की तुम्ही आता ह्या भूमिका करताय. तर त्यातून तुम्ही त्या कॅरेक्टरमध्ये काय विविधता आणू शकता त्याच्यामध्ये माझं लक्ष मी जास्त देते रादर देन वय वाढलेली भूमिका मिळते का काय. आता जीवनसंध्या जर तुम्ही बघितला तर त्यात मी 65 वर्षाची आजी आणि अशी वगैरे माझी भूमिका आहे. तर मला वाटतं की ती भूमिका फार ताकदवर होती त्यामुळे मी ते वय वाढलं याच्याकडे लक्ष नाही दिलं. मी ना जरी करिअर मागे पुढे झालं तरी मी एक हाडाची कलाकार आहे. मला परफॉर्मन्स करायला फार आवडतो म्हणजे ते त्या कुठल्याही कॅरेक्टरमध्ये मला स्कोप असला पाहिजे परफॉर्मन्सचा ह्याच्याकडे माझं लक्ष जास्त असतं. मग ते वय कुठलं आहे त्याच्याकडे मी फार लक्ष देत नाही कॅरेक्टर्समध्ये. तुम्ही आता आम्हाला एक तुमच्या बिझी शेड्यूलचा किंवा सतत तुमचं काहीतरी चालू असतं याबद्दल थोडी एक कल्पना दिलीत. पण या सगळ्यात धावपळीच्या ह्याच्यात तुमचा मी टाईम कसा असतो? मी टाईम फारच क्वचित. खरं तर मला कामच करायला आवडतं आणि मी टाईम म्हणजे माझ्या फॅमिलीबरोबर टाईम स्पेंड करायला आवडतो. जसं आमचं एक छोटंसं घर आहे मुळशीमध्ये मग आम्ही प्रयत्न करतो. आता लॉकडाऊनमध्ये 100 दिवस आम्ही तिथे होतो. तर त्यासारखा सुवर्ण काळ तो 100 दिवसांचा आम्ही तिघांनी आपापसात स्पेंडच नव्हता केला आत्तापर्यंत. तर तो फारच सुंदर काळ होता माझ्यासाठी. अर्थात दुःख हे होतंच की करोना आहे कोविड आहे ते सगळं दुःख होतं पण तरी आमचा एक तिघांचा मी टाईम आम्हाला तिघांना मिळाला होता. तर तसं मी शोधायचा प्रयत्न करत असते. जरी माझं पॅकअप झालं लवकर तर मी लगेच दीपकना फोन बॉबीला फोन मी येते लवकर कुठे जाऊया का आपण बाहेर कुठे पिक्चरला जाऊया का कुठे काय करूया असं एक मी टाईम तो काढायचा प्रयत्न करते. पण शक्य तितकं मला कामच करायला फार आवडतं त्यामुळे ते एक बॅलन्स चालू असतो आणि फोनवरती सतत असते मी माझ्या फॅमिलीबरोबर. ओके. तुम्ही आणि बॉबी जी सोशल मीडियावर धमाल करत असतात रीलच्या माध्यमातून ती आम्ही एन्जॉय करतो ऑडियन्स. पण असे काही आहेत की त्यांना ते रुचत नाही. मग ट्रोलर्स आले ट्रोलर्सचा मुद्दा आला तर या माध्यमावरून तुम्ही ट्रोलर्सना काय सांगू इच्छिता? मला वाटतं ट्रोलर्सना ना चेहरा नसतो त्यामुळे त्यांना काय उत्तर द्यायचं. इट्स ओके. त्यांना काहीतरी असं खुसपट काढून स्वतःकडे अटेन्शन घ्यायचं असतं तर मला ते अटेन्शन त्यांना नाही द्यायचं आहे असं मला वाटतं. आणि म्हणजे आता मी आणि बॉबीने आम्ही डान्स केला तर अरे हात पाव टूट जाएंगे जरा अपना उमर का ख्याल करो असे वगैरे येतात कमेंट. म्हणजे थँक्यू त्यांना सांगते मी थँक्यू थँक्यू. काय बोलणार त्यांना त्याच्यामध्ये त्याचं काही तथ्य असतं फार असं मला वाटत नाही. आणि मी शक्यतो स्वतःच एवढी गार्डेड असते ना मी वावगं असं विचित्र काही करायचा प्रयत्नही नाही करत कधी आयुष्यात. आय एम अ व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड पॉलिटिकली राईट मला असायला आवडतं कारण मला फार कॉन्ट्रडिक्शन फार इकडे तिकडे कोणाचं मी मध्यात पडत नाही कोणाच्या मी मागे बोलत नाही. त्यामुळे आय एम व्हेरी सेल्फ सेंटर्ड सेल्फ फोकस्ड
सरळ मार्गी माझं आयुष्य असतं. त्यामुळे त्यातून कोणीतरी काहीतरी बोलल्यावर ते गुड फॉर यू, इट्स ओके. मी नाही देत तुम्हाला अटेन्शन, तुमचं तुम्ही बघून घ्या. त्यामुळे मी नाही लक्ष देत ट्रोलर्सकडे वगैरे. ताई तुम्ही कधीच कोणत्याही कंपूचा भाग झालेला म्हणजे नव्हतात, कधीच नव्हतात. तुम्ही तुमच्या मार्गाने तुमचा प्रवास सुरू होता. तर हे ठरवून केलं आणि आत्ताच्या काळात आत्ता जे नवोदित कलाकार येत आहेत ते कंपूचा भाग असणं त्यांच्यासाठी किती महत्त्वाचं झालं आहे असं तुम्हाला वाटतं का? हे बघा, कंपू म्हणजे 2-3 कंपू असतात. ते स्वतःच्याच कलाकारांना पुढे पुढे घेऊन जात असतात. पण त्यांच्या व्यतिरिक्त इतर चित्रपटही हिट होतात ना. आपण त्यांच्याकडे लक्ष द्यावं. आपण त्या कंपूमध्ये शिरायचा कशाला प्रयत्न करायचा. त्यांचं गुड, त्यांचं ट्युनिंग आहे. त्यांना त्यांच्या लोकांनाच थोडेसे काय म्हणतात ते आपापसात सिक्युअर्ड फील करतात की तू मला ओळखतो, मी तुला ओळखते, आपण आपापसात काम करू. आउटसायडरला घेतलं तर माहित नाही ते काय करतील, असं एक त्यांचं वेगळं काहीतरी फिलिंग असावं म्हणून ते एक कंपो त्यांचे निर्माण होत जातात. एक ट्युनिंग त्यांचं निर्माण होत जातं. अर्थात मी ना फार अगेन्स्ट पण नाही आहे अशा कॅम्प्ससाठी. कारण मला असं वाटतं की जसं आता मी माझ्या इंटरव्ह्यूमध्ये पण बोलले होते, FTIची लोक येतात, आपापसात एक ग्रुप बनतो त्यांचा. NSTची लोक येतात, आपापसात ग्रुप बनतो. कारण ते लोक तेवढे वर्ष एकत्र राहिलेली असतात. कुठं मी आता समजा कोणाबरोबर काम करते, एका सिरियलमध्ये काम करते, त्यांना माझं काम आवडलं, दुसऱ्या सिरियलमध्ये मला ते रिपीट करतील किंवा दुसऱ्या फिल्ममध्ये मला रिपीट करतील. जसं मी गिरीश घाणेकरांबरोबर 3-4 सिनेमे केले, सचिन पिळगावकरबरोबर आय थिंक 7-8 पिक्चर केले, अशोक सराफ आणि माझी जोडी हिट होती. तर असं पण त्यांच्याबरोबरच फक्त काम करत होते असं नाही. मी अजिंक्यबरोबर पण काम केलं, प्रशांतबरोबर पण काम केलं, अजून नवोदितांबरोबर पण काम केलं कितीतरी. तर मला वाटतं की आपला मार्ग आपणच निवडायचा असतो. असं जरुरी नाही त्या कॅम्पमध्ये जायचं आहे, पण कॅम्पच्या अगेन्स्टही मी नाही आहे. कारण त्यांचं कम्फर्ट लेवल त्यांनी शोधलेलं आहे. सो दॅट इज ओके, दॅट इज गुड फॉर देम. पण त्याच्यामध्ये आपण नाही आहे म्हणून आपण कॉम्प्लेक्स घ्यायचा की यार हे कॅम्पमध्ये आहेत म्हणून त्यांना जास्त यश मिळते, असं काहीही नाही आहे. तुम्ही तुमच्या टॅलेंटवरच तुम्ही यशस्वी होऊ शकता असं मला वाटतं. आणि जसं मी एकटीच माझा मार्ग शोधत आली आहे, मला मार्ग मिळत गेलेला आहे, तसंच असतं सगळ्यांचं. त्यांना त्या कॅम्पमध्ये इंट्रोडक्शन मिळालं हे त्यांची आपापसातली डेस्टिनी होती. कुंडली नाही का त्यांच्या कुंडल्या जुळलेल्या आहेत. लेट देम बी. आपण आपला मार्ग वेगळा काढायचा. आपली कुंडली कुठे विश्वामध्ये कुठेही जुळू शकते ना. उलट ते बेटर आहे. कुठल्या तरी कॅम्पमध्ये चिकटून राहण्यापेक्षा आपण मुक्त राहिलेलं बरं. कोणाचं बंदिश नाही, कोणाला काय वाटतंय, कोणाला काय नाही वाटत आहे ह्याचा विचार करायची गरज नाही. वी आर फाईन. बरोबर. ही एक बाजू झाली. दुसरी बाजू की संपूर्ण सिनेसृष्टी एकत्र येऊन जेव्हा सरकारकडे काही मागण्या करते किंवा त्यांची नाराजी व्यक्त करते किंवा एका विशिष्ट धोरणांबद्दल काही भूमिका घ्यायची असते, तेव्हा पण त्यातही आम्हाला किशोरीताई दिसत नाहीत. तर हे ठरवून असतं. मी म्हटलं तसं ना, कुठल्या मला कॉन्ट्रडिक्शन्समध्ये पडायचं नसतं. मला बेसिकली ना मी कोणाच्या मध्यात पडते आणि हे जे फिल्म इंडस्ट्रीसाठी मार्ग जे काढायचे असतात त्याच्यातही मला इन्व्हाइट आलं तर मी निश्चित जाते. जसं काही ना काहीतरी सेन्सॉरला पकडून काहीतरी होती पूर्वी मुवमेंट, कधी कुठे अजून कुठली मुवमेंट होती, त्यावेळेस मी फ्री असली पाहिजे. माझं एक तर सिरियलमध्ये काम करत असल्यामुळे काय होतं, तुम्ही 12-13 तास शूटिंग करत असता आणि हे सगळे जे मीटिंग्स असतात ते 12 वाजता दुपारी, 4 वाजता संध्याकाळी, जे अगदी म्हणजे त्या पूर्ण दिवसाच्या मध्यावर असतात. सकाळी 8 वाजता असेल तर मी पोचेन, रात्री 10ला असेल तर मी पोचेन, पण ते मध्ये शूटिंग डिस्टर्ब करून अशा कारणांसाठी मी पोचणं, मला नाही वाटत की माझ्या शूटिंग जे प्रोड्युसर आहेत त्यांनी बिचारांनी एवढा खर्च केला आहे, त्यांना मी नुकसान द्यावं आणि मी पोचावं. या कारणांसाठी इतर लोक आहेत ते जबाबदारी उचलत आहेत, त्यांना माझा पाठिंबा असतो निश्चित. त्यामुळे मी उपस्थित असले नसले तरी माझा पाठिंबा आहे त्यांना. त्यामुळे त्यांना त्या ग्रुपमध्ये माहिती आहे, जरी मी मीडियामध्ये नाही दिसले कारण मी अवेलेबल नव्हते त्या दिवशी, दॅट्स ओके. आता ही रिलीजचा ट्रेंड सुरू आहे तुमच्या काळातला. तुम्ही ज्या सुवर्ण काळाचा उल्लेख केला त्यातला कोणता सिनेमा पुन्हा प्रदर्शित व्हावा असं तुम्हाला वाटतं? मला वाटते वाजवा रे वाजवा, बाळाचा ब्रह्मचारी, माझा पती करोडपती. आत्मविश्वास खूप चांगला सिनेमा होता, कॉमेडी नव्हता पण खूप सुंदर सिनेमा होता. आय थिंक तोही रिलीज व्हावा. आता ॲक्च्युली नारबाची वाडी रिसेंटचा आहे, तसा म्हणजे 6-7 वर्षांपूर्वीचा सिनेमा आहे, पण तोही बघायला आवडेल लोकांना, कारण तो किती वेळा येतो OTTवर, सगळे बघत असतात सतत.
अच्छा. त्यामुळे तोही खूप सुंदर आहे. बेसिकली काय कॉमेडीला रिपीट रन जास्त असतो, हो. त्यामुळे आणि मराठीचा तो हेच आहे ना, काय म्हणतात, बॅकबोन आहे ह्युमर. बरोबर. मराठी लोकांना ह्युमर फार Yes, आवडतं yes. ऑडियन्सला, त्यामुळे हे सगळे चित्रपट आले रिपीट रनला तर मजा येईल. येस. तुम्ही आता ह्युमरचा उल्लेख केला. आत्ताची जी स्टँडअप कॉमेडीची जी परिस्थिती आहे, तुमच्या काळातलं ह्युमर आणि आत्ताची जी स्टँडअप कॉमेडी, हां. त्याच्यावरून जे काही वाद निर्माण झाले, तर याबद्दल तुमचं मत काय आहे? मला वाटतं की कोणाच्या पण ना भावनाने दुखवल्या गेल्या पाहिजेत. तुम्ही एक ह्युमर क्रिएट करत असताना तेवढा भान डेफिनेटली ठेवला पाहिजे आपल्या सोसायटीचा आणि इतर लोकांचा, कारण शेवटी ऑडियन्स तुमचं 4 वर्षाच्या मुलापासून ते वयस्कर लोक आहेत. त्यामुळे ह्युमरला पण एक थोडंसं एक काहीतरी एक बॉर्डर असली पाहिजे की तुम्ही इतकं झुकलं नाही पाहिजे, इतकं उंच नाही गेलं पाहिजे. तेवढं जर लिमिटमध्ये चांगली तुमची कॉमेडी चालली तर फार बरं आहे. आता आमचा काय निव्वळ विनोद आणि सिच्युएशनल कॉमेडी असा प्रकार होता, त्यामुळे तो सगळ्यांनाच आवडतो. म्हणजे कोणी पण त्याच्यामध्ये काही ऑब्जेक्शन नाही घेऊ शकत. आजचं कसं काही काही हर्टिंग असतात, काही कमेंट कुठल्या तरी एक पर्टिक्युलर कम्युनिटीला हर्ट करतात, कधी वयस्कर माणसांना हर्ट करतात, कधी लग्न झालेल्या लोकांना हर्ट करतात. अरे शादी का लड्डू असं वरून काहीतरी त्याच्यावरती काहीतरी गडबड चालू असते. म्हणजे चांगलं एक जोडपं काहीतरी आपापसात व्यवस्थित रिलेशन असतं, त्यांना मग असं वाटतं अरे असं का बोलतो, आमचं तर चांगलं आहे की. म्हणजे एक पर्टिक्युलर काहीतरी टार्गेट करून कोणाला नाही बोलले पाहिजे. सिच्युएशनल कॉमेडी, सिच्युएशनल ह्युमर असेल तर डेफिनेटली, आणि रिअलिस्टिक झालं आहे आजचं ह्युमर जास्त, तर त्याने तुम्हाला ॲक्च्युली काही वेळेस काही गोष्टी कळतातही, तर तेही चांगले. कोणाचे तरी कानही पिळले जातात, तेही चांगली गोष्ट आहे. पण तरी एक थोडंसं माहिती आहे, एका चौकटीत तुम्ही असला पाहिजे. ह्युमरला एक थोडंसं लिमिट असलं पाहिजे निश्चित. आत्ताच्या कास्टिंग ट्रेंडबद्दल तुम्हाला काय वाटतं? जे रोल रिव्हर्स होत आहेत, किंवा काय म्हणू शकतो की कंटेंट क्रिएटर्सचा कलाकृतीमध्ये सहभाग करून घेतला जातोय, या सगळ्या ट्रेंड्सबद्दल तुमचं काय मत आहे? सध्या ना थोडंसं गोंधळलेलं आहेत मला वाटतं. म्हणजे मग ते कास्टिंग ट्रेंड असो किंवा काय, म्हणजे नॅचरलच्या नावाखाली ना ॲक्टिंगच नाही करत बऱ्याचदा. ते नॅचरल म्हणजे ते कसं, म्हणजे तुमचे जे इमोशन नाही पोचले तर ऑडियन्सला इथं टच कसं होणार. टच झालं पाहिजे ना कुठला पण इमोशन. तुम्ही बोलला की नाही नाही तुम्ही जास्त रडू नका, तुम्ही एकदम सटल करा. सटल म्हणजे तुम्हाला कळलं तर पाहिजे की तुम्ही काय फील करताय. तर हा एक थोडासा गोंधळ वाढलाय, म्हणजे त्या ह्याच्या पलीकडे गेलेत, नॅचरलच्या पलीकडे गेलेत, नो ॲक्टिंगच्या पर्यंत पोचलेत आता सगळेजण. सो मला वाटतं की इमोशन डेफिनेटली तुम्ही दाखवले पाहिजे. इमोशन म्हणजे असं नाही की रडारडीची म्हणते मी, इमोशन म्हणजे ते कॉमेडी असो, मग इमोशन तुमचं हसणारं असो किंवा तुमचं नॉर्मल चॅटिंग असो, ते पण प्रॉपर ते कम्युनिकेटिव्ह असलं पाहिजे. ऑडियन्सला तुम्हाला कनेक्ट झालं पाहिजे. त्यामुळे बऱ्याचदा काय होतं की जे आपण रेग्युलर ऑडियन्स असतो ना, काही काहीच आपल्याला कळत नाही की ॲड काय चालू आहे, म्हणजे मुद्दा काय आहे, प्रोडक्ट काय आहे, कशाची ॲड आहे ही, असं कळतच नाही. म्हणजे इतकं ते काहीतरी टँजंट आजकाल होत गेलं आहे. म्हणजे मला स्वतःलाही असं वाटतं, मी काढते अर्थ त्यातला, पण माझ्याबरोबर समजा माझी आई बसली असेल, ही कशाची ॲड होती, काय एवढं, म्हणजे असं होऊन जातं. ॲटलिस्ट तुमचं प्रोडक्ट हायलाईट होण्यासारखे तुमचं काहीतरी कंटेंट असलं पाहिजे. तर थोडासा गोंधळ झाला पाहिजे, झाला आहे की सटलच्या नादामध्ये विसरूनच गेलेत की मुद्दा काय तुमचा. मुद्दा ऑडियन्सला पोचला तर तुम्ही अप्रिशिएट होणार, असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न, तुमच्या या चिरतरुण सौंदर्याचं रहस्य काय आहे? अरे बापरे, त्याचसाठी हे सगळं बसल्यात का? मी म्हटलं तसंच, मी खूप मेहनत करते, खूप मेहनत घेते. म्हणजे रोज तुम्हाला व्यायाम करायला पाहिजे आणि डेफिनेटली तुमचं खाणं पिण्यावरती फार लक्ष असलं पाहिजे. म्हणजे तुमचं 70% ते 75% तुमच्या डाएटवर अवलंबून आहे तुमचं पूर्ण पर्सनॅलिटी. मग त्याच्यामध्ये तुम्ही काय म्हणतात, तापट आहात, तुम्ही हसऱ्या आहात, तुम्ही खुश आहात, तुम्ही सॅड दिसताय, तुमचा ग्लो नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या खाण्यापिण्यावर अवलंबून आहेत. म्हणजे तुमचं खाणंपिणं इतकं न्यूट्रिशनवालं असलं पाहिजे. म्हणजे तुमचं फळं भाज्या हे ते वगैरे, ते तर मी आता एवढं काही डिस्कस नाही करणार, पण ते यूट्यूबला किंवा गुगलला सगळंच मिळतं की काय चांगलं आहे आपल्यासाठी. तेच आपण जर खाल्लं, म्हणजे प्रत्येक जो घास, आता बिस्किट तू एवढं टेम्पटिंग ठेवलं आहेस पण मी नाही खाणार
कंट्रोल महत्वाचा आहे. कंट्रोल महत्त्वाचा आहे. इथं झिप द लिप इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि देन यू गेट अ गुड हिप असं म्हणतात. सो बेसिकली कंट्रोल ऑन डाएट. म्हणजे मी डाएट नाही करत, मी खाते, व्यवस्थित खाते. म्हणजे आज सकाळी व्यवस्थित नाश्ता वगैरे करून निघालेली आहे. पण काय खाल्लं आहे तर ते न्यूट्रिशन खाल्लेलं आहे, प्रोटीन जास्त खाल्लं पाहिजे. आपल्या भारतीय आहारामध्ये कार्ब्स खूप असतात. म्हणजे आपण ब्रेकफास्ट पण आपला पोहे उपमा असंच असतं. तर त्याच्यापेक्षा थोडंसं म्हणजे अंडी नाही तर उकडलेलं मूग आहे किंवा अशा काहीतरी गोष्टी किंवा न्यूट्रेला, म्हणजे अशा गोष्टी जरा खाल्ल्या प्रोटीन वाईज तर तुमच्या मसल स्ट्रेंथ चांगली राहते. ग्लोसाठी तुम्हाला पाणी जास्त प्यायला पाहिजे किंवा फ्रूट्स जास्त खाल्ले पाहिजेत. आणि जे पण तुम्ही खाता ना त्याच्यावर जर लक्ष दिलं ना तर तुम्हाला ऑटोमॅटिकली तुमचं गणित कळेल की तुम्हाला काय पचतंय आणि कशामुळे तुम्ही जास्त तुमचा चेहरा जास्त ग्लो होतोय. आणि एक्सरसाइज इज व्हेरी इम्पॉर्टंट. ते तर रोज तुम्हाला कमीत कमी म्हणजे मला वेळ एवढा नाही मिळत तरी मी 20-25 मिनटं रोजची काढते. वेळ मिळाला तर मी 1.5 तास काढते. म्हणजे मला तेवढं आवडतं बेसिकली. 1 ते 1.5 तास म्हणजे माझी चैन असते. मला सुट्टीच्या दिवशी म्हणजे मी चैन करते की मी समजा वॉकला गेले, जिमला गेले, कुठं फंक्शनल ट्रेनिंग घरामध्येच करते. फार मी काही नखरे नसतात की जिम ट्रेनरच पाहिजे, मला झुंबा करायचं आहे, मला हेच करायचं आहे, एरोबिक्स करायचं, तेच काही नाही. स्वतः एकटीच काय ते घरामध्ये मी करू शकते व्यायाम. ते सगळे तुम्हाला अवेलेबल आहेत. आजच्या पिढीला तर सगळंच अवेलेबल आहे ऑन युअर फोन. त्यामुळे मी शोधत मला काय सूट होतोय ते मी करत फॉर्म्युला माझ्यासाठी स्वतःचा तयार केला आणि तसं मी खाते पिते. आता खाण्यापिण्यामध्ये पण सारखं चहा, कॉफी, साखर, दूध नको, सोडून द्या. आणि सगळ्यात मला आता सध्याचा मंत्र मिळाला तो इंटरमिटंट डायटिंगचा मंत्र मिळाला आहे. तो खूपच छान आहे. ज्यांना पटकन वेट लॉस करायचा आहे, पटकन सुंदर दिसायचं आहे, आपल्याकडे वेळ नाही आहे, आठवड्याभरात तुम्ही छान दिसू शकता. इंटरमिटंट डायटिंग म्हणजे तुम्ही सकाळी समजा एक 14 तासाचा उपवास ठेवा. एक संध्याकाळी 4-5 वाजता तुमचं संपलं खाणं तर दुसऱ्या दिवशी 7-8ला सुरू करा. जेवण बिवण संध्याकाळचं करू नका. त्याने खूप तुमच्या चेहऱ्याला पण ग्लो मिळतो. कारण तुमचे जे काय म्हणतात पचनक्रिया आहे ती तुमच्या उरलेल्या फॅट्सना पण खाऊन मग 14 तासानंतर जेव्हा तुम्ही खाता ना तेव्हा ॲक्च्युली त्याने फ्रेशनेस मिळतो तुमच्या बॉडीला परत. सो आय थिंक दॅट इज द लेटेस्ट मंत्रा. म्हणजे मी रोज करते असं नाही आहे, पण मला मध्यंतरी असं वाटलं होतं की जरा एक आठवडाभर करते तर मला खूप चांगला रिझल्ट मिळाला त्याचा. सातत्याने नाही करायचं, कुठलंही डाएट सातत्याने करायचं नाही, चेंज करत राहायचं आपल्या सिस्टममध्ये. जसं आपण खातो पितो वेगवेगळ्या गोष्टी तसंच याच्यामध्ये पण चेंज करत राहायचं. एक्सरसाइज रिजाईममध्ये चेंज करत राहायचं, रुटीन नाही करायचं. आणि अजून मी सांगू शकते की तुझे डिजिटल मीडिया मगाशी बोलली होतीस की आपण तेच म्हणतोय. तर मी इंस्टाग्राम फेसबुकच्या व्यतिरिक्त माझं यूट्यूब चॅनलही सुरू केलं आहे. सो त्यातही मी काही ना काहीतरी हे करत असते, एक्सरसाइजच्या पण गोष्टी टाकत असते. सो त्याचं @actor किशोरी शहाणे. कारण नुसतं किशोरी शहाणे टाकलं की भरपूर चॅनल्स मिळतात. 450 चॅनल आहेत. मलाच पहिल्यांदा कळलं, मी बघितलं तेव्हा. मी म्हटलं ते माझं नाही. सो इट इज @actor किशोरी शहाणे. ह्याला सबस्क्राईब करा प्लीज सगळ्यांनी. नक्की. आता आपण CCRचे प्रश्न घेऊया. हां. मगाशी शब्दुलीताई कास्टिंग ट्रेंडबद्दल म्हणाली तर त्यालाच धरून एक प्रश्न आहे. आता कंटेंट क्रिएटर्सला ते प्रोड्युसर्स घेतात त्याच्यामध्ये कारण त्यांचे फॉलोअर्स जास्त आहेत. मग कित्येक वेळा असं होतं की जे ॲक्टर्स चांगले आहेत पण त्यांचे सोशल मीडियावर फॉलोअर्स नाही आहेत, मग त्यांना असं फोर्स केलं जातं की नाही तुम्ही कंटेंट बनवा, फॉलोअर्स वाढवा, मगच तुम्हाला प्रोड्युसर्स घेतील का, कारण तुमच्या फेसमुळे मग तसे ते फॉलोअर्स मग ते मूवी बघायला येतील. मग आता असं प्रेशर आलं आहे, मग आत्ताच्या पिढीला मग तुम्ही नवीन जे ॲक्टर्स आहेत त्यांना काय सल्ला देऊ शकता? मी हा सल्ला देईन की तुम्ही तुमचे ब्रँड निश्चित बनलं पाहिजे. म्हणजे सोशल मीडियाचा फायदा उचलला पाहिजे. म्हणजे आजच्या पिढीला तर ते फारच सोपं आहे. कारण तुम्ही जन्मच घेतला ह्या डिजिटल युगामध्ये, त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी अशा आहेत. म्हणजे मी पण स्वतः कधी कधी एडिट करायला स्ट्रगल करते, कुठे काय करायला स्ट्रगल करते, पण तुम्हाला इतकं सोपं आहे. तुम्ही तुमचा ब्रँड हा निश्चित तयार केला पाहिजे आणि तुमचे फॉलोअर्स वाढवायचा प्रयत्न निश्चित केला पाहिजे. कारण काय होतं माहिती आहे, तुम्ही लोकांपर्यंत जितके पोचता तितके तुम्हाला डेफिनेटली प्राधान्य दिलं जातं. पण इट्स नॉट नेसेसरी की यू आर अ गुड ॲक्टर. शेवटी जेव्हा ॲक्टिंगचा प्रश्न येतो तेव्हा तुम्ही किती दिवस असं करू शकाल की फक्त कंटेंट क्रिएटर्सना, त्यापेक्षा ॲक्टर्सने पण आपलं
एक ब्रँड बनवावं, त्यांनी पण सोशल मीडियाला चालू म्हणजे स्वतःचं क्रिएट करावं प्लॅटफॉर्म, असं माझी डेफिनेटली मी काय म्हणेन माझे सजेशन आहे सगळ्यांना की डेफिनेटली हा प्लॅटफॉर्म बनवा तुम्ही. अवेलेबिलिटी आहे ना, मग त्याचा फायदा घेतला पाहिजे. नो हार्म. हॅलो, तुम्ही इतक्या भूमिका केल्या आहेत, तर तुमची सर्वात आवडती भूमिका कोणती आत्तापर्यंतची? मी ना 2 असे वेगळे सिनेमे केले होते. म्हणजे तुम्हा लोकांना जास्त मी माहिती आहे त्या सुवर्ण काळातली माहिती आहे. आणि मी डेफिनेटली त्या भूमिका खूप एन्जॉय केल्या. पण ॲज अन ॲक्टर मला जे चॅलेंज मिळालं होतं ते 2 सिनेमे आहेत त्यात. एक आहे खैरलांजीच्या माथ्यावर. त्याच्यामध्ये मी एका दलित महिलेची भूमिका केली होती आणि मला दलित महिला दाखवणं हे म्हणजे मी डायरेक्टरना विचारलं तुम्ही माझ्याकडे कसे काय आलात ही भूमिका घेऊन. तर ते म्हणाले की तुमचं ॲक्टिंग पाहून आम्ही आलो आहे, बाकी तुमचं लुक आपण क्रिएट करू. तर त्याच्यासाठी मी ऑलमोस्ट 2 तास घ्यायचे तयार होण्यासाठी त्या दलित महिलेच्या भूमिकेत जायला. आणि तिथं मी 15 दिवस राहून ती भूमिकेचं जे कॅरेक्टर होतं ते सगळं शिकून ती भूमिका मी तयार केली होती. त्यामुळे ते माझ्यासाठी खूप मोठं चॅलेंज होतं. त्याच्यासाठी मला अवॉर्ड्सही मिळाले बेस्ट ॲक्टरचे. ते एक मला आवडलं. आणि दुसरं जीवन संध्या ही जी एक भूमिका होती माझी संध्याची, ती मला खूप चॅलेंजिंग वाटली. मी वयस्कर लोकांना ऑब्झर्व करत होते. ते काय नॉर्मली आपल्यासारखं फास्ट नाही चालत, ते जरा अडखळून उठतात, जरा अडखळून बसतात, त्यांच्यामध्ये जे चेंजेस येतात. तर ह्या गोष्टी, त्यांच्या बोलण्यातला जो संयम आहे, या सगळ्या गोष्टी शिकून ती भूमिका तयार केली. तर मला वाटतं की हे 2 चॅलेंजिंग भूमिका मला मिळाल्या होत्या. त्याच्यासाठी मला बेस्ट ॲक्टर अवॉर्ड्स मिळाले, जीवन संध्यासाठी सुद्धा. तर हे 2 भूमिका माझ्या फेवरेट आहेत, कारण ॲज अ ॲक्टर मला चॅलेंज करायला मिळालं. हॅलो, तुम्ही हिंदी आणि मराठी सिरियल दोन्हीमध्ये काम केले, तर काय फरक जाणवला दोन्हीमध्ये, हिंदी आणि मराठीमध्ये? हिंदी आणि मराठीमध्ये फरक बेसिकली कनेक्टिव्हिटीचा असेल जरा. म्हणजे कसं होतं की मराठी विषय थोडे जास्त रिअल आहेत, जास्त आपल्या घरांमध्ये घडणारे विषय जास्त आहेत. आणि कलाकार, तिथले तंत्रज्ञ हे खूप फॅमिलीसारखे काम करतात. म्हणजे मी जाडूबाई जोरात केलं होतं तेव्हा म्हणजे लिटरली ती सिरियल ज्या संपली त्या सगळ्या आम्ही घरीच जायला तयार नव्हतो. आम्ही सगळे तिथेच बसून होतो, कॅम्प फायर केलं, जेवलो, आता घरी जाऊया नको ना, थांबूया ना, म्हणजे असं इतका तो असे ओढ निर्माण होते आपापसात. ते एक वेगळी गोष्ट. आणि डेफिनेटली महाराष्ट्रामध्ये सगळ्यांपर्यंत आपण पोचतो, घराघरात पोचतो, कारण मराठी माणूस ही मराठी कलाकृतीच बघतात, मराठी सिनेमेच बघतात किंवा मराठी सिरियल्सच बघतात. त्यामुळे मला ते छान वाटलं होतं की महाराष्ट्राच्या कोपऱ्या कोपऱ्यात मी पोचले मराठी सिरियल्स केल्यामुळे. आणि हिंदी सिरियल्समुळे कसं झालं, मी अजून म्हणजे जास्त मोठ्या लेवलला पोचले. पण डेफिनेटली ते एक कनेक्ट असतं ना आपापसात कलाकारांचं किंवा तंत्रज्ञांचं, ते त्या प्रोजेक्टला संपून जातं. फार क्वचित एखाद दुसरी व्यक्ती असते जिला आपण कॅरी फॉरवर्ड करून पुढे पण आपल्या त्याच्याशी रिलेशन्स राहतात. सो तसं आहे थोडंसं. पण आजचा काळ थोडा असाच आहे की यू हॅव टू कीप मुव्हिंग ऑन. मागचे काही एखाद दोन व्यक्ती तुम्ही तुमच्याबरोबर घेऊन जाऊ शकता, अख्खं 200 लोकांचं युनिट तर नाही घेऊन जाऊ शकत. सो यू हॅव टू कीप मुव्हिंग ऑन, दॅट्स इट. हॅलो मॅम, तुम्हाला आत्तापर्यंत सगळ्यात जास्त कोणता रोल आवडला? म्हणजे आत्तापर्यंत जसं केलं आहे तसंच पुढेही करायचं आहे, किंवा मग त्यापेक्षा अजून काही वेगळं करायला आवडेल? मला वाटते की मी माझ्या एवढ्या वर्षांच्या करिअरमध्ये सगळे रोल ट्राय करून झालेले आहेत. सगळे रोल्स म्हणजे अर्थात आता नवीन तशाच प्रकारचं जर मला कॅरेक्टर मिळालं तर त्यात मी अजून काय करू शकते ह्याच्यावरती मी विचार करू शकते. कारण शेवटी तू वेगळ्या स्वभावाची, तर त्यामुळे त्या कॅरेक्टरचा स्वभाव वेगळाच निघू शकतं ना. तर त्या कॅरेक्टरचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याच्यावर मी काम करते. कारण आई झाली, सासू झाली, मुलगी झाली, बहीण झाली, वहिनी झाली, दणन झाली, सगळ्या गोष्टी तर झाल्या. आणि मग ते मी राजकन्या पण झाले होते, मी राणी पण झाले, म्हणजे ह्या सगळेच कॅरेक्टर्स झालेत करून. पण नवीन जेव्हा माझ्याकडे रोल येतो त्याच्यामध्ये काय कॅरेक्टरिस्टिक्स मी नवीन काढू शकते ह्याच्याकडे मी लक्ष देते. थँक्यू. अशोक सरांसोबत अनेक सिनेमे तुम्ही केले, तुमची जोडी गाजली, तर आता जर तुम्हाला काही खास क्षण सांगायचे असतील तर काय सांगाल? अशोक सराफ हे इतके डेडिकेटेड ॲक्टर आहेत, म्हणजे आजच्या काळातही
पूर्ण रिहर्सल केल्याशिवाय ते शॉर्टला हे नाही करत, म्हणजे चालू नाही करू देत. म्हणजे आजची पिढी कशी झाली आहे, जरा आजची पिढी म्हणजे मला त्यांच्यामध्ये काय वावगं नाही वाटत आहे, इट्स ओके. त्यांची स्टाईल आहे ते स्पॉन्टेनियस आहेत, पटकन त्यांना करायचं आणि नेक्स्ट असं लेवलला जायचं असतं. पण अशोक सराफ यांचं जे काही डेप्थमध्ये जातात ना, ते कुठलाही सीन पडू देत नाहीत. म्हणजे मी माझा सिनेमा जेव्हा केला, ऐका दाजीबा, मी प्रोड्यूस केला. मी 3 सिनेमांची प्रोडक्शन केलेलं आहे. मोठ्याची रेणुका, सुबोध भावे आणि मी, त्याच्यामध्ये मला स्टेट अवॉर्ड मिळालं. ह्याच्यात ऐका दाजीबा, त्याच्यामध्ये दीपकजींनी डायरेक्ट केला, पण त्यात अशोक सराफ, प्रसाद ओक, मुक्ता बर्वे, प्रिया बापट एवढे सगळे कलाकार होते आणि कॉमेडी होतं पूर्ण. तर कुठलाही सीन समजा असं लिहून आला तर ते हां बोल हां नाही आपण ना असं करूया, आपण असं करूया करून तो सीन जरा पण काही थंड जात असेल ना, त्याला परत ते उचलून धरायचे. म्हणजे ते कुठलाही सीन असं मोकळा जाऊ देत नाहीत. जर त्याच्यामध्ये सहभाग नसेल, शांत उभे आहेत, तरी ते असं जाऊ देत नाहीत की माझा तर काय डायलॉग नाही आहे, बाकी लोक बोलतायत इट्स ओके. नाही, ते त्या सीनला त्या सिनेमाचा भाग बनवून घेतात आणि शेवटपर्यंत ते बरोबर असतात सिनेमाच्या, सुरुवातीपासून शेवटपर्यंत. म्हणजे राईट फ्रॉम रायटिंग, जेव्हा लिहिलेला सिनेमा आपण त्यांच्याकडे घेऊन जातो तेव्हा म्हणजे मी ॲज अ प्रोड्युसर त्याला वेगळं मी अनुभवला आहे. सहकलाकार म्हणून तर नक्कीच मला खूप फायदा झाला अशोकच्या सहकलाकार बनण्यामुळे, कारण त्याच्यामुळे खूप शिकायला मिळतं आपल्याला. ऑब्झर्वेशन आहे ना, ॲक्टिंग इज वॉट ऑब्झर्वेशन. तर त्याच्यामुळे मी खूप शिकले. पण ॲज अ प्रोड्युसर ऑल्सो मी खूप त्याच्याकडनं मला मिळालं. म्हणजे मला निर्धास्त असायचे मी की बाबा हा सीन आलेला आहे तर कसं करूया, काय करूया. मग त्यांनी पण इनपुट दिलं. दीपकजी तर अर्थात ही इज अ मास्टर मेकर, त्याने खूप मोठे मोठे सिनेमे केलेत माझ्या मिस्टरांनी. पण अशोक सराफ वॉज एन ॲसेट टू द मूवी. तर डेफिनेटली ही इज सो डेडिकेटेड. आजच्या काळात त्यांचा स्टॅमिना म्हणजे तुम्ही पर्वती चढायची होती जीवनसंध्या चित्रपटात आणि सगळं युनिट हुश काय 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 घेऊन जातात आपले दमून थाकून. ते पुढे जाऊन 20 पावलं म्हणजे 20 पायऱ्या चढून बसले होते साईडला. अरे या रे लवकर या, चला ऊन येते डोक्यावर येते असं म्हणून ते पटापट चढून पोचले पण होते आणि मी त्यांच्या मागे चढून गेले होते. म्हणजे असं आहे ते त्यांच्या स्टॅमिना, शिस्त, खूप शिस्तबद्ध आहेत ते. ही खूप इम्पॉर्टंट आहे फॉर अ लॉंग इनिंग. हो, तुम्ही बिग बॉस मराठीचा सीझन गाजवला, हिंदी बिग बॉससाठी विचारणा झाली का? आणि ह्याच्या पुढे झाली तर जेव्हा मी बिग बॉसहून परतले ना तेव्हा खूप त्रस्त होऊन आले होते बाहेर की बापरे काय काय घडलं माझ्याबरोबर. नंतर स्लोली रिअलाईज झालं की अरे हेच तर दुनिया आहे, आपल्याला मागे करून लोक पुढे जातात. हे हळूहळू रिअलाईज झालं मला आयुष्यात. आणि जेव्हा मला हिंदी बिग बॉसचं बोलवणं आलं तेव्हा मी बॉबीला म्हटलं की बॉबी हिंदीचं येतं आहे. नाही, तू इकडनं अशी एवढी त्रस्त होऊन आलीस, तिकडनं आलीस तर हँडिकॅप होऊन येशील. ते अजून ॲग्रेसिव्ह असतं. म्हटलं ओके. त्यावेळेस तर मी म्हणजे इट्स ओके मी नाही म्हणाले, कारण लगेच नव्हते मला चॅलेंजेस एवढे पटापट पिकअप करायचे. तर मी आता जर आलं तर निश्चित मला इंटरेस्ट आहे बिग बॉसमध्ये परत जाण्यात. थँक्यू सो मच. वेळात वेळ काढून इथे आमच्याशी गप्पा मारायला आलात आणि आम्ही पण या गप्पा एन्जॉय केल्या. त्यासाठी थँक्यू सो मच. आणि एक मटा परिवारातर्फे छोटीशी भेट असते की मटाचे निवासी संपर्क सगळ्यांना सांगते की भेट असतो. थँक्यू. थँक्यू सो मच.